असा मस्त डोसा तुम्हाला पण खायचा आहे का? चला दाखवते कसा केला. तर सगळ्यात आधी इथे मी घेतले रवा आणि चिरमुरे. चिरमुरे आपल्या इथे वाटी सव्वा वाटी आहेत आणि रवा 2 वाटी आहे. दही घेतलंय थोडंसं. तर सगळ्यात आधी काय करायचं मिक्सरच्या भांड्यात 2 वाटी आपण जो रवा घेतलाय तो घालायचा, चिरमुरे घालायचे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचंय. इथे मी बारीक रवा वापरलाय. आता काय करायचं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे सगळं एकदम बारीक दळून घ्यायचं. जसं आपण डाळ तांदळाच्या डोस्याचं बॅटर करतो तसंच एकदम बारीक हे दळून घ्यायचं. इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं. तर आपण इथे मीठ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं परत नीट मिक्स करायचं. इथे मी हा कास्ट आयर्नचा तवा वापरते आहे. तर ह्याला थोडंसं सीझनिंग करायला लागतं. आधी तेल लावून घ्यायचं सगळीकडनं. ह्या तव्याला सीझनिंग करून घ्यायला लागतं. नाहीतर हा तवा गंजतो. हा कास्ट आयर्नचे जे प्रॉडक्ट्स असतात ते मजबूत पण असतात. तर आता इथे काय करायचं सीझनिंग केल्यानंतर मस्त असा हा डोसा इव्हनली स्प्रेड करायचा सगळीकडे. इथे तुम्ही याला तूप किंवा तेल लावू शकता. मी इथे तेल लावून घेते आणि जसा हा डोसा शिजेल तसा तो त्या तव्यापासून ऑटोमॅटिकली सेपरेट होतो आणि मागे पण असा त्याला छान कलर येतो. हा डोसा एकदम इन्स्टंटली बनतो. याला काहीही भिजवून वगैरे ठेवायला नाही लागत. असा मस्त डोसा तयार होतो एकदम इन्स्टंट. तुम्ही पण हा डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा मला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.